सुप्रभात मंडळी, मी निलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट सांगणार आहे. तर आता सध्या चाललेले आहेत गौरी गणपतीचे दिवस आणि म्हणून एक जी गोष्ट मी सांगणार आहे त्याचं नाव आहे माझी गौरी माय. गौरीच्या आगमनाचा दिवस जवळ यायला लागला तशी तयारी करायला सुरुवात केली. काम करत होते आणि एकदम गौरी मायच समोर आली. तिला बघून अगदी अपार आनंद झाला. आश्चर्यही वाटलं. अगं आई, आत्ता कशी आलीस? ये इथं, जरा बस माझ्याजवळ, तुझ्याशी जरा बोलायचं आहे. मला जवळ बसवून गौरी मायनं बोलायला सुरुवात केली. लेकरा, माझ्या येण्याची तयारी सुरू केलीस म्हणून आधीच तुला भेटायला आले. मी येणार म्हणून तुला काय करू काय नाही असं होतं. त्याचं मला खूप समाधानही वाटतं. पण नको गं खूप काम करूस, दमून जातेस. सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक. आता लेकी बाळी नोकरी करणारे आहेत. ते दिवसभर काम करत राबत असतात. तेव्हा लक्ष्मी घरात येते. त्याच घराची खरी लक्ष्मी आहेत हे विसरू नकोस. त्यांना समाधानात ठेव. त्या आनंदात असतील तर घर सुखात असतं. उगीच स्वतःचा मोठेपणा दाखवायला जाऊ नकोस. हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे असं म्हणत बसू नकोस. त्यांनी काही विचार सुचवला, बदल सुचवला तर त्याप्रमाणे करायचा प्रयत्न कर. आणि बदल करताना मनात भीती अगदी अजिबात ठेवू नकोस बरं. माझ्यावर प्रेम करतेस ना, मग मला कशाला भीतेस? आणि आईला कोणी कधी भीतं का गं? आपल्या घराण्यात अशीच परंपरा आहे. आपल्यात अशीच रीत आहे. सासूबाई अशाच करायच्या. अशी पालुपदं तर अजिबात लावू नकोस. अजून एक सांगते, ते नीट ऐक. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात खाणारी माणसं होती. आता तसं नाही आहे हे लक्षात घे. माझ्यासाठी हे करतेस ना, मग माझ्या मनातलं एक खरं खरं सांगू का? मला हे काही नको असतं गं. आल्या दिवशी तू केलेल्या भाजी भाकरीवर सुद्धा अगदी मी तृप्त असते बघ. घरोघरी जाऊन तुम्ही सर्वजण कसे आहात, सुखात आहात ना, हे मला बघायचं असतं. तुमच्याशी बोलायचं असतं. मायेनी प्रेमाने त्या ओढीने मी येत असते गं. घडीभर माझ्याजवळ नुसती बसत जा. मनातलं सांगत जा. मलाही तुझ्याकडे प्रेमाने बघायचं असतं. सजावटीच्या गडबडीत तुझा पहिला दिवस जातो. दुसऱ्या दिवशी जेवणाची गडबड. हो, आणि जेवणाचं आता मी सांगते तसंच कर बरं. करायलाच हव्यात म्हणून भाज्या, कोशिंबिरी, भजी, वडे, 5-5 गोड पदार्थ, 4-4 भातांचे प्रकार सगळं करतेस. पण संपत नाही गं सगळं. तुझं हे सगळं होईपर्यंत घरातले सगळे भुकेजून जातात. 2-2 वाजेपर्यंत तुझा स्वयंपाक चालूच असतो. याचा पण विचार कर ना जरा. इतकं करतेस ते संपत नाही. मग राहिलेल्या अन्नाचं काय करतेस ते आठव बरं. हे योग्य आहे का? शेतकरी बिचारा राब राब राबतो. त्या अन्नाचा आदर कर. संपेल इतकंच कर. 4 पदार्थ कमी केले म्हणून बाळा मी तुझ्यावर रागवेन का गं कधी? मला ओळखतेस ना तू? मग आता शहाणी हो. खेड्यात काही जण राहिलेलं अन्न गुरांना घालतात. गुरं पण त्या शिळ्या अन्नाला तोंड लावत नाहीत. फार नासाडी होते गं अन्नाची. बघवत नाही बघ. म्हणून आधीच तुला समजावून सांगायला आले. सणाची मजा घे. हसत आनंदात साजरा कर. यावेळेस फार छान साडी घेतली आहेस माझ्यासाठी. आवडली बरं का? आणि सुनबाईंनी घेतलेलं नव्या पद्धतीचं गळ्यातलं तर अगदी झकासच आहे. आता सजून घ्यायला, तुम्हा सगळ्यांना भेटायला, आशीर्वाद द्यायला येते की? आणि हे बघ, आईचं ऐकायचं. आईचा लेकीला सांगायला हक्कच असतो ना. म्हणून बाळा प्रेमाने सांगितलं. तशी तू हुशार आहेस, समजूतदार आहेस, शहाणी आहेस. आता भेटू आपण लवकरच. आईचं बोलणं ऐकता ऐकता माझे डोळे अगदी भरून आले होते.
गौरी माय कुठे आहे बघायला लागले. तिला हात जोडले आणि आश्वासन दिलं, आई तू सांगितलेलं लक्षात ठेवीन आणि तशीच वागेन ग. आपल्या आईचं सांगणं तुम्ही पण लक्षात ठेवा बरं का. डोळे उघडले तर गौरीमाय तिथे नव्हती, पण तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी मात्र मी पटकन अगदी लगेच ताबडतोब मोबाईलकडे वळले आणि तुमच्याशी तगूज करायला लागले. आवडलं ना मंडळी? लिहिलेलं आहे नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी. तर मला पण खूप आवडलं, मला भावलं आणि म्हणून तुमच्याशी संवाद साधायला हे सांगितलं. उद्या परत भेटूया अशाच नवीन एखाद्या गोष्टीसह. तोपर्यंत नमस्कार.